जय शिवराय, मी चेतन. आज आपण आलो आहोत नलेश्वर येथे. आपल्यासोबत आहे दीक्षांत बेले. चला तर भेटूया आपण. दीक्षांतजी, हाय. आम्ही आता एक मिनिट. सुरू आहे. हो, सुरू आहे. आम्ही आता देवानंद भाऊ यांच्या वावरामध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता तुरी लागल्या आहे, पण या तुरी भरायच्या आहे. 8-15 दिवसामध्ये या तुरी भरल्या की आम्ही पुन्हा एकदा येऊ इथे. आणि मग इथे आमची छोटीशी पार्टी होणार आहे नॉनव्हेजची भाऊकडून. आणि तुरींसोबत नॉनव्हेज पार्टी खूप मस्त आहे. नलेश्वर पासून फक्त 2 किलोमीटर आणि रोडटच जागा आहे भाऊची. एकदम रस्ता लागून आहे, बघू शकता. इथे आपण गेस्ट हाऊस बनवणार आहोत. इथे तुम्ही येऊन ब्लॉग करू शकता, काही पण शूट करू शकता. शांत वातावरण. बोला काहीतरी दीक्षांत सर. माझ्याकडे 2 चिच्या आहे, कच्चे आहे. समोरच एक झाड आहे चिचीचे, तिथून हात तोडून हात लावून तोडलेला आहे मी. तर तुम्ही विचार करा की हा आनंद कुठे भेटेल आपल्याला. हे बघू शकता, हे बघा कोवड्या आहे. आणि समोर एक झाड आहे. थोड्या वेळात आमचे चेतन भाऊ तुम्हाला दाखवणार असतो झाड, आणि हात लावून तोडूनही दाखवू शकतात. तुम्ही आता दाखवू शकता त्यांना. चला तर आता भेटूया आपण देवानंद सरांना, ज्यांचे हे शेत आहे. बोला काहीतरी सर. आज आलो आहे. आज आमचं धान काढलं आहे, हार्वेस्टरनी हार्वेस्ट केलं आहे. साधारणतः 1 एकरमध्ये ह्या 16 ते 17 बोऱ्या धान निघालेला आहे. तुम्ही बघू शकता हा धान. तर याचे किती तांदूळ निघतात, साधारणतः आता एका शेतकऱ्याने सांगितले 15 क्विंटल पर्यंत निघू शकतात असं मला सांगितले. आणि त्याचं तणीस पण निघालेलं आहे. कोणाला पाहिजे असेल तर सांगा, त्यांच्या गाईसाठी वगैरे. यानंतर इथे आम्ही गहू आणि चना लावणार आहोत. गहू आणि चना. कोणाला घरपोच वगैरे सेवा पाहिजे असेल तर मिळून जाणार, काय विषय नाही. या दीक्षांत सर, आपण थोडेसे चिंच तोडू. का मोबाईलवर लागून आहे तुम्ही. हे बघू शकता तुम्ही, रस्त्यालगत आपलं शेत आहे, वावर आहे. हे आहे चिंचाचं झाड. हे बघा झाड, आणि पूर्ण जवळ चिचा आहे. हे बघा इथं आल्यानंतर तुम्हाला आता बघू शकता, आपण चिंच तोडणार आहोत. तुम्ही हात लावून तोडू शकता, एवढ्या जवळ आहे. झाले ना. हे घे, खिशात ठेव. एवढ्या जवळ जवळ आहे. हा आनंद कुठे भेटेल? शहरामध्ये नाही, फक्त ग्रामीण भागामध्ये. कच्च्या खायला पण बरं वाटते बरं. बघू शकता. वा, थोड्याशा कच्च्या आहे, थोडे आंबट आहे. पिकल्यानंतर पुन्हा मजा येणार. ग्रामीण भागामध्ये याला चकना म्हणून संबोधले जाते, मला असं वाटते. आंबट असल्यामुळे. रुगा आहे का आंबट आहे? आंबट. इथं बघू शकता तुम्ही, मस्त फ्लावर्स येऊन आहे. झेंडूचे फुलं. झेंडू सारखा आकार जरी असला तरी ते झेंडूचे नाही. प्रत्येक कॉमेडी करणारा व्यक्ती राहुल गांधी नाही, तशासारखे झेंडूची फुलं नाही. चला आता तुम्हाला दाखवतो मी आता नलेश्वर. नलेश्वर इथून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे, पहाड लागून आहे, आणि तिथे गायमुख सुद्धा आहे. आपण आता तिकडे जाणार आहोत थोड्या वेळामध्ये. 12 वाजत आहे जवळपास, आणि हिवाळा आहे. ऊन जास्त कडक नाही, पण चंद्रपुरामध्ये ऊन कडक राहतेच असं म्हणू शकता तुम्ही. राहतेच यार, कॅमेरा पकडायला बहुत होते. आपल्याकडे हा कॅमेरा आहे सोनीचा. आता आम्ही नलेश्वरकडे निघालेलो आहोत. तुम्हाला बॅक साइड व्ह्यू दाखवतो आता.
ग्रामीण भागात फिरताना प्रदूषण नसतं आणि दोन्ही साईडनं शेत असल्यामुळे वातावरण पूर्ण प्रसन्नित आणि फ्रेश वाटते इथे आल्यावर. सर्वात मोठी ग्रामपंचायत इथे आहे. माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी उथळपेठमध्ये 2 कोटी लावून ही ग्रामपंचायत विकासगुरू सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ही ग्राम संसद या उतरपेठ या गावात आहे. आपण आलो आता निसर्ग पर्यटन स्थळ गावीमुख नलेश्वर. इथून राईट साईडला जायचं आहे. निसर्ग पर्यटन क्षेत्र आहे ते मलेश्वर आणि उतरपेठच्या मध्ये पहाडाला लागून आहे. बघा जातानी रस्ता किती छान आहे. दोन्ही साईडने शेती, छोटस वाट आहे, झाडे लागून आहे. असं निसर्गरम्य वातावरण आहे या नलेश्वर उतरपेठच्या मध्ये. गायमुख निसर्ग पर्यटन क्षेत्र आहे हे. तिथे 12 महिने पाणी वाहत राहते. जर तुम्हाला फॅमिली सोबत टूरवर जर यायचे असेल तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आपण इकडे आलो आता निसर्ग पर्यटन स्थळ गायमुख इथे नरेश्वर. इथे तुम्ही बघू शकता इथे एक विहीर आहे विंटेज, जुन्या बांधणीची. आणि इथे मंदिर आहे. दुसऱ्या साईडने दाखवतो. बघू शकता हनुमान मंदिर. चला दीक्षांत सर आपण समोर जाऊया. बाहेर राहू द्या, इथे काही नाही होत. नाही, लंबा प्रवास आहे, गाडीने जायला लागेल. थोडी मेहनत करा पायानी. नाही, पायानं मेहनत करायला तयार आहे, पण गाडी असल्यावर जेव्हा पहिलं होतं तेव्हा हे निसर्ग पर्यटन क्षेत्र आहे नलेश्वर आणि उतरपेठ याच्या मधामध्ये. एका निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या परिवारासोबत, मित्रपरिवारासोबत सुट्टीच्या दिवशी किंवा मॉर्निंग वॉकला फिरायला सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. चंद्रपूर पासून फक्त 1.5 तासाचा रस्ता आहे. इथे लहान मुलांसाठी झुला वगैरे आहे. मिनी गार्डन म्हणू शकता तुम्ही. इथे शेड वगैरे बनवलेला आहे. वगैरे आहे. पाणी वगैरे आला तर तुम्ही इथे राहू शकता, जेवण करू शकता बढिया शांतपणे. हे वन विभागाच्या अंतर्गत येते सर्व. होऊ शकता इथे लिहून आहे महाराष्ट्र शासन उथळपेठ गायमुख निसर्ग पर्यटन विकास केंद्र चंद्रपूर विभाग, वन विभाग चंद्रपूर. बघू शकता इथे गायमुख आहे. गायच्या मुखातून 12 महिने पाणी येते. याला गायमुख म्हणतात. आणि हे जे पाणी आहे हे पहाडावरून येत आहे आणि हे पाणी 12 महिन्यातून वाहत राहते. तुम्ही कधी या, उन्हाळ्यामध्ये इथले तलाव आटतात म्हणते, विहिरी आटतात म्हणते, पण हे पाणी 12 महिने या रस्त्याने येतात. तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत असो किंवा आता हिवाळा तर सुरू आहे, या हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत, आपल्या परिवारांसोबत इथे येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. तुमच्या हॉलिडे सुद्धा इथं इन्व्हॉल्व होऊ शकता. हे बघा, हा गायमुख आणि पाणी पूर्ण शुद्ध आहे. हे तुम्ही या ग्रीपनं बघू शकता पाणी. आणि हे पाणी पिण्यासारखं आहे. निसर्गातलं जे पाणी आहे नैसर्गिकरित्या, हे पाणी इथं तुम्हाला बघायला भेटेल. आपण आता इकडे येऊया साईडला थोडा. इथे मंदिर आहे खूप पुराणं असं. आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. इथे एक नंदीची मूर्ती आहे जी शंकराच्या समोर बसून आहे. बाहेर निघताच हनुमानाचं मंदिर आहे. बघू शकता. पंचमुखी हनुमान. परिसर बघू शकता इथे शांत आणि फॅमिली सोबत वेळ घालवण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी उत्तम जागा अशी आहे. आता तुम्हाला मी गायमुखचं पाणी कुठून येत आहे ते दाखवतो थोडं वरती जाऊन.
बघू शकता हे गायमुख आहे. पाणी एवढं शुद्ध आहे की ते मासे पण आहे छोटे छोटे. आणि हा आता जो हे प्रवाह पाणी वाहत कुठून आहे येत आहे? प्रवाह जलकुंड आहे. चला तर वरती जाऊन येऊ आपण. या दिशांत सर लवकर लवकर. इथे 3 देव आहे. आपल्याला माहित नाही कोणते आहेत ते. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे कुलदैवत आहे. त्याची इथे येऊन ते बघू पूजा शकता. करतात जेव्हा तेव्हा. इथे एक टँक बनवली आहे आणि शुद्ध पाणी आहे असं. हे पाणी पिण्यासारखं आहे, खूप शुद्ध आहे. निसर्गातलं पाणी जर प्यायचं असेल डायरेक्ट पहाडातून 12 महिने वाहणार तर तुम्ही इथे येऊ शकता. छोट्या नहरातून पाणी जमत इथे होत होतं तिथे इथे इथं सुद्धा कुलदैवत ठेवलेले आहे. इथे पण कुलदेवत ठेवून आहे गावकऱ्यांचे. बघू शकता. आणि आपण जे पाणी बघत आहोत हे पाणी या कुंडातून असं येत आहे. आता हे पूर्ण पाणी या भागातून 12 महिने वाहत राहते. तुम्ही बघू शकता हे पाणी खाली येऊन त्या गायमुखातून वाहते आणि तिथून मग ते गावामध्ये जाते. हे पूर्ण त्यांचे दैव ठेवलेले आहे इथे. या परंपरेनं ते टिकून आहे आणि आजही ते अस्तित्वात आहे. नंदीच्या समोर शिवलिंग. इथे बघू शकता मानव निर्मित गाय. असं सुंदर कलाकृती करून ठेवल्या आहे मूर्तिकारांनी. इथे पण काही मूर्त्या ठेवलेल्या आहे ज्याची पूजा लोक आता पण करतात. आता आपण फोटोज काढणार आहोत नलेश्वर मंदिराचे. तुम्ही बघू शकता नंतर फोटोज. अशा प्रकारे आमच्या आता फोटोग्राफीचा सेशन संपलेला आहे. आता जाता जाता जेवढं काही दिसेल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. यूट्यूब असेल तर. तुम्हाला माहिती नसेल का सबस्क्राईब कसं करते तर तुम्ही बघू शकता इथे अशी लाल बटन येत असेल त्याला फॉलो करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल याच्यासाठी. चला तर भेटूया नवीन ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये. पुढच्या